नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज डेंटिस्ट डे आणि खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये आपल्या दातांची कशा पद्धतीनं निगा राखावी याबद्दल सगळेजण सतर्क आहेत, परंतु योग्य निष्णात डॉक्टरांकडून याविषयी मार्गदर्शन असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि याचंच औचित्य साधून आज आपण यावरती एक विशेष कार्यक्रम करतोय आणि आपल्यासोबत द स्पेशालिटी डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरचे डॉक्टर दिग्विजय पाटील सर आहेत आणि त्याच पद्धतीनं डॉक्टर दीपाली पाटील मॅडम आहेत आणि दोघांकडूनही जाणून घ्या. विशेष म्हणजे सरांचं डॉन्टिस्ट याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. हा नेमका प्रकार काय आहे, त्याची काय गरज आहे, या सगळ्यांविषयी आज जाणून घ्या. तुमच्या मनातले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं सरांकडे आणि मॅडमकडे आहेत. आपण जाणून घेऊ. सर, पहिल्यांदा डेंटिस्ट डेच्या आपल्या दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. मनामध्ये पहिलाच प्रश्न आहे की अलीकडच्या काळामध्ये ओरल हेल्थच्या बाबतीमध्ये खूप कॉन्शियसनेस होत चाललेला आहे. पण पहिला मनामध्ये प्रश्न येतो की अनेक जण ब्रशिंग करतात, काळजी घेण्याचा प्रयत्न करतात, पण तरी देखील हे आजार वाढण्याचं कारण काय आहे किंवा काय काय गोष्टी होऊ शकतात? विशेषतः मॅडम तुमच्याकडून हे ऐकायला खूप आवडेल. कसं झालं आता सगळीकडे ओरल हेल्थ बद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. ब्रशिंग टेक्निक ब्रश लोक करतात, पण ते योग्य पद्धतीने करतात की नाही हे पण गरजेचं आहे. तर सगळ्यांना मला हे सांगावं असं वाटतं की आपल्या डेंटिस्टकडून योग्य ब्रशिंग टेक्निक जाणून घ्यायला हवं. त्याबरोबर दिवसातून 2 वेळा म्हणजे रात्री सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी 2 वेळा ब्रश करणं गरजेचं आहे. हे लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि काहीही खाल्ल्यानंतर म्हणजे नाश्ता जेवण झाल्यानंतर व्यवस्थित सूळ भरणे गरजेचं आहे. म्हणजे ही मिनिमम काळजी म्हणजे कमीत कमी एवढं तरी आपल्या मौखिक आरोग्यासाठी आणि दातांच्या सुरक्षिततेसाठी करणे गरजेचं आहे. बेसिक सगळ्या गोष्टी. बेसिक सर, या बेसिक गोष्टी तर अनेक जण सांभाळतात, परंतु कधी कधी काही जणांना असं वाटतं की नाही आपण केलं तर हरकत नाही, परंतु याच्यामधून काही मोठ्या काही गोष्टी होऊ शकतात का, किंवा त्याच्यामुळे ओरल हेल्थशी निगडीत काही गोष्टी रेज होऊ शकतात? नमस्कार. पहिल्यांदा मी टीव्ही नेक्स्ट मराठीचं खूप खूप आभार. त्यांनी ओरल हेल्थ डे जे साजरा करतायत त्यासाठी आमच्यासाठी आले आणि सर्वसामान्यांसाठी ते खूप काळजी मदत होईल, जागरूकता निर्माण होईल. त्यात सर्वप्रथम मी इंडियन डेंटल असोसिएशन कोल्हापूर शाखाचा अध्यक्ष आहे, तर त्यांच्या वतीने तुमचा खूप खूप आभार मानतो की तुम्ही असलं इनिशिएटिव्ह घेता आणि सर्वांसाठी हे खूप लाभदायक ठरेल. ह्यात मी बेसिकली दोन गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. फर्स्ट, हे सर्वांना माहीत आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर कुठल्याही दाताचा सुरुवात जो होतो एक साध्या कीड म्हणून होतो. किडेचं रूपांतर एक मोठा खड्डा होतो. त्यासाठी आपल्याला रूट कॅनल करावा लागतो. रूट कॅनल ट्रीटमेंट केलं नाही तर ते दातात काढावा लागतो आणि दात काढल्यावर डेंटल इम्प्लांट हा खूप मोठा खर्चिक ट्रीटमेंट परत तुम्हाला लाभला जातो. तर सर्वात मोठा हा प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यासाठी तुम्ही साधारणतः वर्षातून एकदा तरी पुस्तकात लिहिले 6 महिन्यातून, तर ॲटलिस्ट तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमच्या डेंटिस्टला भेटा. तुमचे काय समस्या आहेत ते थोडक्यात जाणून घ्या आणि त्याच्यावर लगेच उपचार करा. दुसरी गोष्ट, मी जे सर्वसामान्यांसाठी प्रश्न आहे की डेंटल ट्रीटमेंट हा खूप खर्चिक विषय आहे, ह्याबद्दल मी सांगू इच्छितो. डेंटल ट्रीटमेंट हा खर्चिक विषय नाही आहे, तुमचा नेग्लेक्ट ही खर्चिक विषय आहे. साधारणतः तुम्ही एक छोटासा किड जर भरून घेतला तर साधारणतः खर्च येतो 1000, 1200, 1500 पद्धतीनं साधारण खर्च येतो. तर तेच तुम्ही नेग्लेक्ट केला तर तो दात ट्रीटमेंटला तो रूट कॅनल्स आहे. पण रूट कॅनल्स खर्च 5000 पासून ते 10000, 15000 पर्यंत रूट कॅनल, क्राउन सिमेंट ह्या पद्धतीनं होऊ शकतो. त्याच्याही पलीकडे तुम्ही नेग्लेक्ट केला तर दात काढावा लागतो. दात काढवायचा असेल, दात बसवायचा खर्च हा साधारणतः 15000 पासून ते 20, 25, 30,000 पर्यंत जातो. तर त्यात मला एवढंच सांगायचं आहे की नेग्लेक्ट करू नका. तुम्ही ह्या मौखिक आरोग्य दिनासंबंध हे सांगतो की ओरल हेल्थसाठी तुम्ही आपल्या डेंटिस्टकडे जावा, चेकअप करून घ्या आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी तुम्ही प्रिव्हेंट करून घ्या. सर, खूप सुंदर तुम्ही सांगितलं. सर, याच्यामध्ये एक आम्ही आल्यापासून तुमच्या इथं सेंटरला भेट दिल्यानंतर आम्ही परगावरून म्हणजे अगदी पुण्यापासून आलेले पेशंट्स बघितले, तर एक वेगळं पण काहीतरी आपण जपलेलं आहे द स्पेशलिस्ट या केअर सेंटरला. तर कशा पद्धतीची इथं केअर घेतली जाते, कशा पद्धतीची ट्रीटमेंट इथे केली जाते? साधारणतः आमच्या ह्या स्पेशल डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर जे एक्सक्लुझिव्ह सेंटर आहे, ह्या 2 पद्धतीची आम्ही जे स्पेशालिटी आहे आम्ही सांगू शकतो. एक तर आमच्याकडं जे आहे म्हणजे जे जनरल डेंटल क्लिनिकमध्ये होत नाही,
तसं आमच्याकडे फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणजे मी प्रॉस्टोडॉन्टिस्ट आहे. म्हणजे फुल माउथ रिहॅबिलिटेशन, फिक्स दात करणे, कवळी करणे ह्यामध्ये स्पेशलिस्ट आहे. तर फिक्स दात, तुमच्या दातांचे सपोर्ट नसून सगळे फिक्स दात, स्माइल डिझायनिंग असू दे किंवा फुल म्हणजे काहीच नाही आहे, म्हणजे कवळी, फिक्स कवळी, सेमी फिक्स कवळी, ह्या पद्धतीनं जे ट्रीटमेंट आहे त्यासाठी स्पेशलिस्ट लागतो, त्यासाठी मी आहे. माझ्याकडं बरेच म्हणजे कोकणातून किंवा गडिंग्लज, चिक्कोडी, संकेश्वर ह्या भागातून म्हणजे नॉर्थ कर्नाटकातून किंवा इकडे बरेचसे पेशंट आमच्याकडे येत असतात. बरेचसे ट्रीटमेंट कमी स्पॅनमध्ये करतो आणि एक्सक्लुझिव्ह ट्रीटमेंट करतो. हा एक भाग झाला. दुसरा आमचा क्लिनिक हा इन हाऊस डेंटल लॅब. ओके. इन हाऊस डेंटलमध्ये म्हणजे आम्ही एक सेम डे क्लिनिक कन्सेप्ट रन करतो. म्हणजे बरेचसे पेशंट आमच्याकडं हॉलिडेजमध्ये US UK वरनं येतात. त्यांच्याकडे खूप कमी काळ असतो, तर ते येतात 2-3 दिवसात, 4 दिवसात 2-4 फिलिंग, रूट कॅनल्स, क्राउन्स, कॅप्स सगळं तयार करतो. तर ते आमच्याकडे सोय आहे. आणि बरेच वेळेस सेम डे क्लिनिक म्हणजे एखादा पेशंट फार काही अर्जंट असेल आणि फार काय स्वेलिंग वगैरे नसेल तर आम्ही सिंगल डे रूट कॅनल करून क्राउन फिट करून 2 तासात तुम्हाला क्राउन ही बसवून तुम्हाला आम्ही पाठवू शकतो. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की म्हणजे लहान मुलांना सुद्धा नाही आजकाल चॉकलेट्स खाऊ नको, जास्त गोड खाऊ नकोस, याचं कधी कधी रिस्ट्रिक्शन लावले जातात आणि कधी कधी वयस्कर लोक सुद्धा एक नाही ओरल हेल्थच्या बाबतीमध्ये कॉन्शियस आहेत. तर कशा पद्धतीने तुम्ही सांगाल हे एज वाईज लहान मुलांसाठी आणि मिडल एजसाठी किंवा ओल्ड एजसाठी? लहान मुलांसाठी कसं आहे की लोकांमध्ये आत्ता जागरूकता निर्माण झाली आहे, पण तरी पण अजून बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते दुधाचे दात आहेत, पडणार आहे, मग खर्च कशाला करायचा. पण ऍक्च्युली लहान मुलांच्या दाता म्हणजे आता एखादा दात किडला असेल, त्या प्रत्येक दाताचं, दुधाच्या दाताचं पडण्याचं वय हे वेगळं वेगळं असतं. तर तो किडला आणि आधीच तो पडला तर त्याच्यानंतरचा जो परमनंट दात येणार असतो त्याची जागा बदलते. म्हणजे इन केस म्हणजे अशा पद्धतीनं दाताचे वेडेवाकडे जे दात आपण म्हणतो ते येतात. मग ते त्यामुळे पुढं मग ते वायर लावणे, ऑर्थो ट्रीटमेंट म्हणतो आपण त्याला, किंवा वेडेवाकडे दात असल्यामुळे दातांची स्वच्छता व्यवस्थित राखता येत नाही, तर त्यामुळं परमनंट टीथ त्यांची कीड म्हणजे त्याच्यामध्ये कीड चालू होणे, मग ते दाताच्या समस्या वाढत जातात. त्यामुळं मला असं सांगायचं वाटतं की लहान मुलांमध्ये दातांची निगा राखणे फार गरजेचं आहे यासाठी. आणि वयस्कर लोकांचं म्हटलं तर वयस्कर लोकांना दात जर तोंडात नसतील तर त्यांना व्यवस्थित खाता येत नाही आणि व्यवस्थित चर्वण म्हणजे जेवणाचं व्यवस्थित चर्वण नाही झालं तर पोटाच्या समस्या चालू होतात. त्यासाठी वयस्कर लोकांना आम्ही म्हणजे कवळी या पद्धतीनं करून देतो, तर कवळीनं व्यवस्थित त्यांनी एक सायन्स असं आहे, जर्नल पब्लिकेशन असं आहे, पेशंटचं ज्या माणसातून दात एक दात जरी नसेल, 1 किंवा 2, तरी त्यांचा 30% खाण्याचा क्षमता कमी होते. हे सायन्स आहे, म्हणजे लिटरेचरमध्ये आपल्याला सांगितलं जातं. ते आपल्या इथं अवेअरनेस थोडं कमी आहे. IDAचा रिसर्च ऑल ओव्हर इंडिया जे केलं आहे त्यामध्येही असं लक्षात आलेलं आहे की भारतात फक्त अजून 10% लोक, त्याच्याही कमी, ते फक्त डेंटिस्टकडे जातात. अच्छा. तर एवढा अवेअरनेस कमी आहे. अच्छा. काय याच्या मागचं कारण काय असू शकेल? बेसिक अवेअरनेस कमी आहे. लो इन्कम स्ट्रॅटेजी जी आपल्या देशात आहे, स्वतःच्या हेल्थ बद्दल काळजी इन जनरल लोक घेणं कमी आहे. निग्लेक्ट करणं, जोपर्यंत मोठी काही गोष्ट निर्माण होत नाही तोपर्यंत निग्लेक्ट करत राहणं. तोंडात 32 दात आहेत, एका दाताला झालं तर काय होतंय, हाही फार मोठा मनात लोकांचे प्रश्न आहे. तर हे दूर करण्यासाठी तुमच्यासारखे लोक, तुमच्यासारखे न्यूज मीडिया असू दे, अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. मला एक सांगायचं की प्रत्येक दात हा म्हणजे लोकांना असं वाटतं की तोंडात एवढे दात आहेत तर एक दात गेला, 2 दात गेला तर काय फरक पडतो, पण प्रत्येक दाताचं वेगळं फंक्शन आहे. तर सगळे 32 दात व्यवस्थित असणे हे गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकांनी अवेअर राहणं गरजेचं आहे. आणि तोंडात 32 दात असल्यानंतर चेहऱ्यावरचं स्माइल देखील तितकी सुंदर असते. त्याच्यावर चांगलं स्माइल राखण्यासाठी आणि स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी ओरल हेल्थ घेणं खूप महत्वाचे आहे. आज आपण दोघेही डॉक्टर आहात, कशा पद्धतीने या प्रोफेशनकडे बघता आणि एका बाजूला संसार आहे, एका बाजूला प्रोफेशन आहे, कशा पद्धतीने अंडरस्टँडिंग आहे? नाही, साधारणतः म्हटलं जातं की डॉक्टरांची फॅमिली म्हणजे फॅमिली सगळे डॉक्टर असतात. एका अग्रहानं खूप चांगली गोष्ट आहे, दुसऱ्या बाबतीत धावपळी खूप होते. म्हणजे एक बाजू आम्ही आमचं हे लाईफस्टाईल मेंटेन करणं, ट्रीटमेंट करणं, वेळ टाईम ट्रीटमेंट देणे, हे सगळं फॉलो करतो. दुसऱ्या वेळी त्यांच्यासाठी संसार वगैरे असतं, त्यासाठी थोडंफार आम्ही टाईम मॅनेजमेंट करणं आणि ट्रीटमेंट देणं हेच आमचं मेन रिझन आहे पाठीमागं. आणि तुम्ही बघाल की ज्यावेळेला आम्ही
साधं एक पेन रिलीफ असू दे, म्हणजे एक दात काढणं असू दे पेशंट, किंवा हे फुल माउथ रिहॅबिलिटेशन, प्रत्येक ट्रीटमेंटच्या मागे पेशंट हा आनंदीच असतो. त्याच्या बाबतीत तो आनंदी आहे, त्याच्या बाबतीत ते आनंदी आहे. त्यामुळे समाधान शेवटला घरी जाऊन असंच म्हणते की आज बरेचसे आम्ही काम केलेलं आहे. अच्छा, मी नेहमीच म्हणत असतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकजण काम करीत असतं, डॉक्टरचं असू दे किंवा खेळाडूंचं असू दे. त्यांच्या आयुष्यामध्ये एक कुठला तरी असा क्षण असतो की जो आपल्या मनाला खूप समाधान देऊन जातो. कोणतरी एखादं पेशंट येतं ज्याची पूर्ण आशा संपलेली असते किंवा सांगितलेलं असतं की काहीच होऊ शकत नाही, तर अशी कोणी व्यक्ती, एखादं पेशंट असं आठवतो? एक म्हणजे मी आपल्याकडे पेशंट जे येतात, एक माझं जुनं पेशंट आहे फार. म्हणजे ते कसं आहे, डॉक्टर साहेब म्हणजे फिक्स कवळीसाठी आलं. मी एकदा खालचं फिक्स कवळी केलो, वरचा पूर्ण हाड वगैरे फार कमी होता. झायगोमेट्रिक इम्प्लांट्स म्हणून एक मोठी सर्जरी शिकावं लागतं त्यासाठी. तर ते बरेच काळ मी शिकलेलं नव्हतं किंवा मला त्याचा प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता. मी त्यांना सजेस्ट केलं की मग मुंबईहून आमचे फ्रेंड येतात, डॉक्टर येतात, त्यांच्याकडनं ट्रीटमेंट करून घेऊ. तर ते पेशंटनं नकार दिला. केलं तर डॉक्टर तुम्हीच करायचं, नाहीतर नाही करायचं, हा विश्वास होता. आणि त्यासाठी त्या पेशंटनं खालचं फिक्स करून घेतलं आणि वरचा फिक्स करून येण्यासाठी साधारणतः ते 4 ते 5 वर्ष ते थांबले आणि वर फक्त कवळी वापरत होते. तर मी बरेच त्यानंतर मग कोर्स केला, मग त्याच्यानंतर शिकून आलो आणि त्यानंतर बरेच पेशंट केला. मी त्यांना फोन लावला की मॅडम या आणि आपण हे वरचं करूया. तर त्या कॉन्फिडन्सने तुमच्यासाठीच मी डॉक्टर कवळी ठेवून घेतले, एवढे वर्ष तुम्हीच करायचं. आणि तो मी झायगोमेट्रिक सर्जरी केली, जे त्यावेळेला मला वाटतं की कोल्हापुरातच मी पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा ते ट्रीटमेंट झाले असेल आणि ते सक्सेस झालं आणि ते पेशंट फिक्स कवळ. म्हणजे एवढा पेशंटचा विश्वास 5 ते 10 वर्ष आणि मीच करावं म्हणून ते ट्रीटमेंट रोखून धरणे हे खूप म्हणजे आनंददायी आहे, म्हणजे समाधानकारक आहे. शेवटचा काय संदेश द्यायला आज या डेंटिस्ट डेच्या निमित्तानं आपल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना? एवढंच सांगायचं आहे मला की सगळ्यांनी आपल्या दातांची व्यवस्थित, फक्त दात असं नाही, पूर्ण मौखिक आरोग्याची काळजी घ्या, जपा. सर आपण? मी एवढंच सांगू शकतो की तुमच्या मार्फत तुमच्या व्ह्युअर्सना की जसं हात महत्वाचा आहे, जसं डोळे महत्वाचे आहेत, जसं नाक महत्वाचं आहे, तसं ही तुमचा दात हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही आजकाल प्रमाण ओरल कॅन्सरचं प्रमाण किती वाढत आहे बघा. तुम्ही आजच्या घडीला कोल्हापूर सांगली जिल्ह्यात हा ओरल कॅन्सर साठी हा हब आहे. म्हणजे सगळ्यात जास्त हे पेशंट जातात. पण ते कसं होतं, फक्त व्यसन सवय ह्याच्यामुळे नाही आहे. तुम्ही एखादा शार्प ऑब्जेक्ट, तुमचा एखादा आता क्राउन शार्प असेल, तोही लागून कॅन्सर होतो. म्हणजे ह्या बाबतीचा अवेअरनेस वाढवणं हे करणं आहे. तर आपल्याला हे कॅन्सर मुक्त करणं महत्वाचं आहे. त्यासाठी पहिला पाऊल तुम्ही तुमच्या डेंटिस्टला भेटा, एक जनरल चेकअप करून घ्या. ठीक आहे. तर हेच मला आजच्या बाबतीत सांगायचं. तर एकंदरीत मला असं वाटतं की तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली नसतील, परंतु आज एक औचित्य होतं की डेंटिस्ट डेच्या निमित्तानं सरांची आणि मॅडमशी संवाद साधावा. येणाऱ्या दिवसामध्ये आपण याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करू. तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची आणि शंकेचं निरसन आपण दोघांकडून मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पुढे जाऊन मोठं काही घडण्यापेक्षा ज्यावेळेस सुरुवात असते त्याच वेळेस जर आपण काळजी घेतली तर भविष्यामध्ये होणाऱ्या धोक्यांपासून आपण वाचू शकतो. हा एक छोटासा साधा संदेश देण्याचा प्रयत्न केला. शरीरातला प्रत्येक भाग महत्वाचा आहे आणि त्यातही दात हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामुळे खर्च किती होईल, हे किती होईल याच्याकडे बघण्यापेक्षा मला माझं आरोग्य जपायचं आहे आणि ज्या दातांमुळे माझ्या चेहऱ्यावरचं स्माईल इतरांना आनंद देऊन जातं, तो आनंद इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा जमायचा आहे. हाच एक छोटासा संदेश या निमित्तानं आपण दिलेला आहे. सर, मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आपल्या आभार. थँक्यू व्हेरी मच.